मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी किंवा तरुणांनी जे आंदोलन केलं त्याच्यामुळं आपल्या देशाचं राजकारण बदललं का? हा प्रश्न मी तुम्हाला यासाठी विचारतोय कारण मागच्या 10-12 वर्षापासून ज्या प्रकारचं राजकारण आपल्या देशामध्ये चालू होतं त्या राजकारणाला एक प्रकारे छेद देण्याचा प्रयत्न हे जे विद्यार्थ्यांनी आंदोलन जंतर मंतरवर दिल्लीमध्ये केलं त्यांनी मिळालेलं आहे. आणि एक प्रकारे देशाला सुद्धा एक प्रकारची त्यांनी एक ऊर्जा देण्याचं काम ह्या आंदोलनाने केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं असेल मागच्या 10-12 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये ज्या प्रकारचं राजकारण सुरू होतं किंवा ज्या प्रकारचं गव्हर्नन्सच्या नावाखाली जो पण काही गोंधळ आपल्या देशामध्ये चालू होता किंवा जे प्रकारचं लोकशाहीमध्ये हुकुमशाही कशा प्रकारे राबवली जाते याचा एक प्रकारचा अनुभव आपल्याला मागच्या काही वर्षांमध्ये येत होता. आणि ज्या प्रकारे आमचं सरकार कोणापुढे झुकत नाही, आमचं सरकार 56 इंचाचं आहे आणि आमचं सरकार कुणाही पुढे झुकायला तयार नाही. आणि जेवढी पण आंदोलनं आपल्या देशामध्ये मागच्या 10-12 वर्षामध्ये झाले, तुम्ही जर ते सर्व आंदोलनं पाहिले तर तुमच्या एक लक्षात येईल. मग शेतकऱ्यांचं आंदोलन वर्षापेक्षा जास्त चाललं, त्याच्यामध्ये 600 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले. परंतु त्या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणा किंवा गृहमंत्री म्हणा ते त्या ठिकाणी गेले नाहीत. आपण जर तुम्ही बघितलं मणिपूर जवळजवळ 2 वर्ष ते मणिपूर जळत होतं, परंतु त्या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान गेले नाहीत. आणि अशाच प्रकारे तुम्ही जर बघितलं असेल मग बिहारमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनं केले, त्या ठिकाणी SSC आणि इतर जे विषयावर पेपर लीक आणि नोकर भरती हा जो विषय आहे याच्यावर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बिहारमध्ये आंदोलन केलं. तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल पोलिसांनी लाठीचार्ज केला. देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही एक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी अशाच प्रकारे पोलीस पुढे आले आणि त्या ठिकाणी आंदोलन दडपण्याचा चिरडण्याचा एक रकमी किंवा एक कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी राबवण्यात आला. तुम्ही जर इलेक्शन कमिशनच्या ऑफिसवर जाण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी धारा 144 लावली गेली, त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनरला भेटू दिलं नाही. अशाच प्रकारची जी परिस्थिती आहे ती संपूर्ण देशामध्ये होती. परंतु हे जे जंतर मंतरवर जे आंदोलन झालं, हे जे पेपर लीकच्या विरोधामध्ये जो विद्यार्थ्यांनी आपला जो राग आहे तो त्या ठिकाणी ज्यावेळेस योग एकत्र येऊन व्यक्त करायचा प्रयत्न सुरू केला, एक महिन्यापर्यंत ते शांततेने त्या ठिकाणी बसलेले होते. त्यांनी कुठल्याही प्रकारचा गोंधळ किंवा कसल्याही प्रकारे त्या ठिकाणी काही करण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु संसदेचं अधिवेशन सुरू होणार आणि संसदेच्या अधिवेशनापर्यंत किंवा त्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांनी घोषणा केली की संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर आम्ही थेट संसदेवर मार्च करणार. हे ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस हे आंदोलन सुरू व्हायच्या वेळेस त्याच वेळेस त्या ठिकाणी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला आणि त्या ठिकाणी हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर किंवा ज्या मुली आहेत किंवा महिला आहेत त्यांच्यावर सुद्धा अनेक गंभीर अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी वार करण्याचे प्रयत्न केले किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये जे काही सिव्हिल ड्रेसमध्ये जे गुंडे मावाले घुसलेले होते त्यांनी सुद्धा महिलांशी अतिशय अभद्र अशा प्रकारचं वागणूक त्या ठिकाणी केली. आणि ह्यामुळं काय झालं की जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी हे जे आंदोलन आहे हे अजून तीव्र केलं. आणि संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस या आंदोलनाचा भडका पोहोचला, ज्यावेळेस या आंदोलनाची तीव्रता सरकारला समजली त्यावेळेस त्या ठिकाणी जे काही शिक्षण मंत्री आहेत देशाचे त्यांना राजीनामा द्यावा लागला. आणि त्यानंतर हे आंदोलन जरी मागे घेण्यात आलेलं असलं तरी परंतु आज संपूर्ण देशामध्ये जे काही तरुण आहेत त्यांच्यामध्ये जी एक ज्योत निर्माण झालेली आहे, जी एक प्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे की आपण जर एकत्र आलो तर आपली जी पॉवर आहे ती सरकारला आपण दाखवू शकतो. आणि हे जे सरकार आहे हे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार आहे, ह्याला आपण निवडून दिलेलं आहे, ही जाणीव तरुणांना झालेली आहे. हे सरकार आपल्यावर राज्य करण्यासाठी नाही तर आपली सेवा करण्यासाठी आहे हे त्यांना समजलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर सेवा करण्यासाठी आहात तर तुमचं काम आहे आमची सेवा करणं. तुम्ही आमच्यावर हुकुमशाही किंवा आमच्यावर दडपशाही करू शकत नाही. देशामध्ये संविधानाचं राज्य आहे, त्यामुळं देशामध्ये फक्त आणि फक्त लोकशाही मार्गानेच या ठिकाणी कारभार केला पाहिजे. ही ज्यावेळेस भावना त्या ठिकाणी निर्माण झाली त्यावेळेस तुम्ही बघाल हे आता संपूर्ण देशामध्ये जेन-झी आणि जेन अल्फा हे ॲक्टिव्ह झालेले आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल तर जे जेन अल्फा आहेत, जे 2000 नंतरचे जन्मलेले 15-16 वर्षाचे जे तरुण मुलं आहेत, लहान मुलं आहेत, ते सुद्धा आपल्या शाळांमध्ये शाळा
नीट झाली पाहिजे. शाळामध्ये टॉयलेट नाही, शाळामध्ये पाणी नाही, याचे रील बनवतायत, याचे व्हिडिओ बनवतायत आणि सरकारला मागणी करतायत की हे जर आमचं झालं नाही तर आम्ही आंदोलन करू. आणि एक प्रकारे लहान मुलं आणि जेनझी यांनी एक प्रकारे आक्रमक भूमिका घेतल्यामुळं आता सरकारला सुद्धा ही पंचायत झालेली आहे. कारण त्यांना हे समजलेलं आहे की हा जो आक्रोश आहे हा योग्य आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल मागच्या 10-12 वर्षामध्ये इलेक्शनचं जे बजेट आहे ते मात्र हजारो करोडांनी वाढत चाललेलं आहे. परंतु जे शिक्षणाचं बजेट आहे ते मात्र दरवर्षी कमी कमी प्रमाणामध्ये केलं जात आहे. आणि हे जे शिक्षणाचं बजेट आहे हे कमी करण्यामागे जे काही राजकारण असेल तर ते मात्र दोघांपुढे आलं पाहिजे अशी परिस्थिती आता देशामध्ये निर्माण झालेली आहे. तरुणांपुढे अनेक समस्या आहेत. मागच्या 10-12 वर्षामध्ये असा रिपोर्ट सांगतोय की मागच्या 45 वर्षामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी आज आपल्या देशामध्ये आहे. म्हणून तरुणांपुढं फक्त पेपर लीक सारख्या समस्या नाहीत तर तरुणांपुढं आज नोकरीच्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. यामुळं अनेक नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत. अशा प्रकार असताना जर सरकार नावाची जी व्यवस्था आहे ती जर त्या ठिकाणी तरुणांना न्याय देणार नसेल तर मग ह्या तरुणांनी जायचं कुठं हा प्रश्न तरुणांपुढे निर्माण झालेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस या गोष्टीला आता वाचा फोडण्यासाठी किंवा हे जे तरुण आहेत हा जंतर मंतरच्या आंदोलनाचाच परिणाम आहे की आता संपूर्ण देशामध्ये जे तरुण आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारे एक जाणीव निर्माण झालेली आहे, त्यांच्यामध्ये जागरूकता आलेली आहे, ते प्रश्न विचारू लागलेले आहेत. दुसऱ्या बाजूने तुम्ही जर बघित असेल हे जे CJPचे नेते आहेत ते वेगवेगळ्या गावांमध्ये आता जात आहेत. शाळा सुधारण्याचा त्यांनी एक उपक्रम सुरू केलेला आहे. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी जे विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेचे ते त्या ठिकाणी अनेक वेळा आपण बघितलं असेल लोकसभेचे विरोधी पक्षनेते किंवा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील किंवा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, तुम्ही जर बघितलं असेल तर त्यांनी अनेक वेळा वारंवार ही भूमिका मांडलेली आहे की आम्हाला संसदेमध्ये बोलू दिलं जात नाही. आणि हीच जी भूमिका आहे ती आपण अनेक वेळा पाहिलेली आहे. तुम्ही जर पेपर लीकच्या प्रकरणामध्ये असेल, वोट चोरीच्या प्रकरणामध्ये असेल किंवा आता जो राजीनामा देण्याची मागणी असेल किंवा जे मुलांवर जो लाठीचार्ज अमानुष पोलिसांनी जंतर मंतरवर केला त्याची ऑर्डर कोणी दिली ह्या ज्या भूमिकेवर हे जर तुम्ही बघितलं असेल तर हे पूर्ण जे मागचं जे अधिवेशन आहे ह्या मागणीवरच वाया गेलेलं आहे. त्या ठिकाणी पूर्ण अधिवेशनामध्ये जे देशाचे गृहमंत्री आहेत किंवा जे आपले पंतप्रधान आहेत ते सदनामध्ये हजरच झाले नाहीत. त्यांना हा प्रश्नाचं उत्तर त्यांनी विरोधकांनी मागितलं होतं की हे जे काय गोळीबार किंवा त्या ठिकाणी पॅलेट गनचा वापर झाला किंवा AK-47चा वापर झाला ह्याची ऑर्डर कोणी दिली होती हे आम्हाला समजलं पाहिजे. परंतु हे ऑर्डर कोणी दिली हे सांगण्याच्या पासून त्यांनी पळ काढला आणि ते संसदेमध्ये आलेच नाहीत. संसदेमध्ये येत होते परंतु सदनमध्ये जिथे कारवाई होते त्या ठिकाणी ते आले नाहीत आणि त्यांनी उत्तर दिलं नाही. परंतु राहुल गांधींनी जो मग संसदेच्या बाहेरचा जो मार्ग आहे तो त्यांनी अवलंबला आणि संपूर्ण देशामध्ये त्यांनी आता तरुणांमध्ये जे एज्युकेशन सिस्टीम आपल्या देशातली कशा प्रकारे काम करते त्याच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी छात्रों की गुंज या नावाने एक कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर ह्याची सुरुवात राजस्थानमधून कोटामधून झाली, त्यानंतर डेहराडूनमध्ये त्यांनी कार्यक्रम केला, त्याच्यानंतर प्रयागराजमध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी कार्यक्रम केला आणि आज पुण्यामध्ये सुद्धा त्यांचा कार्यक्रम होत आहे. हे जे मागे भूमिका आहे ती हीच आहे की जो काही एज्युकेशन सिस्टीम आहे ती कशा प्रकारे काम करते, त्या ज्या एज्युकेशन सिस्टीमशी जे जोडलेला जो रोजगार आहे तो सरकार कशा प्रकारे वाटत आहे किंवा काम करत आहे, या सर्व गोष्टीची जी काही आतली जी बातमी ज्याला म्हणतात ती आता बाहेर यायला लागलेली आहे. आणि त्यामुळे जे सरकारच्या ज्या पोटामध्ये आहे तो गोळा निर्माण झालेला आहे. सरकारला आता हे समजलेलं आहे की ही जी बातम्या ज्या ज्या प्रकारच्या लपून त्यांनी ठेवलेल्या होत्या त्या आता लोकांपुढे आणि विशेष करून तरुणांपुढे जेनझींपुढे यायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून आता जे जेनझी आहेत त्यांना ह्या ज्या समस्या ज्यावेळेस समजलेल्या आहेत त्यावेळेस ते प्रश्न विचारायला लागलेले आहेत. आणि म्हणून आता त्यांना समजलेलं आहे की तरुणांशी आपल्याला संवाद करावा लागेल. तुम्ही जर बघितलं असेल देशाचे पंतप्रधान यांनी 3-4 आता इंस्टाग्रामवर रील बनवायला सुरुवात केली आहे आणि आम्ही काय करतोय तरुणांसाठी हे सांगायला सुरुवात केली आहे. आपल्या जर स्वातंत्र्य दिन झाला 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पण त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही 10-12 वर्षामध्ये काय केलेलं आहे आणि जे लाभार्थी आहेत ते तरुण कसे असणार आहेत या गोष्टीची त्यांनी सुरुवात केलेली आहे की आम्ही तरुणांसाठी आहोत. परंतु मागच्या 10-12 वर्षामध्ये तरुणांसाठी काय केले हे दिसतच नाहीये. त्यामुळे तरुणांमध्ये ही निराशा पसरलेली आहे. पेपर लीक होणार नाही याची गॅरंटी आजपर्यंत मिळालेली नाही.
पेपर लीक आम्ही होऊ देणार नाही, आम्ही परत एक्झाम घेऊ आणि आम्ही कायदा करू, ह्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. परंतु पेपर लीक होऊच देणार नाही याची गॅरंटी आजपर्यंत मिळाली नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी तरुणांमध्ये हा जो विश्वास आहे तो निर्माण होत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आता त्यांना हे समजलेलं आहे की राहुल गांधी ज्या प्रकारे संपूर्ण देशामध्ये हे एक प्रकारे आंदोलन उभं करत आहेत तरुणांमध्ये छात्रों के गुंजच्या माध्यमातून, त्यामुळं आता आपल्याला सुद्धा काहीतरी करणं आवश्यक झालेलं आहे. आणि म्हणून आता जे देशाचे जे काही पंतप्रधान आहेत त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक बोलवली. त्याच्यामध्ये असं त्यांनी ठरवलं की आपण एक दिवस एक युनिव्हर्सिटी, म्हणजे 1 डे 1 युनिव्हर्सिटी, एका दिवशी एका युनिव्हर्सिटीमध्ये आमचे जे मंत्री आहेत ते जातील आणि छात्र जे आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आम्ही थेट संवाद साधणार आणि त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न आम्ही समजावून घेणार, त्यांच्या काय समस्या आहेत त्या आम्ही समजावून घेणार आणि त्यानंतर त्यांचे जे काही सरकारी योजना आहेत त्यांना माहिती देणार आणि त्या ठिकाणी त्याचे रील बनवणार, सोशल मीडियावर ते प्रसिद्ध करणार आणि त्यामधून एक प्रकारे PR काढण्याचा किंवा लोकांमध्ये स्टंटबाजी करण्याचा एक प्रयत्न सुरू झालेला आहे किंवा तो होणार आहे. परंतु लोकांना सुद्धा किंवा तरुणांना हे माहिती आहे की विरोधक जर काय आंदोलन करत असतील, विरोधक जर काही एखादा सेमिनार करत असतील, विरोधक काही उपक्रम हाती घेत असतील तर त्यांचं ते कामच आहे. परंतु सरकारचं काम हे नाही की तुम्ही जाऊन त्या ठिकाणी फक्त स्टंटबाजी करावी किंवा PR करावा. तुमचं काम आहे, तुमच्या हातामध्ये सरकार आहे, तुमच्या हातामध्ये पॉवर आहे. जर तुम्ही पोलिसांना आमच्यावर सोडून फक्त मारायला लावता, ही तुमच्याकडे पॉवर नाही, तर तुमच्याकडे बजेट आहे, तुमच्याकडे सरकार आहे, तुमच्याकडे नीती नियम आणि कायदे बनवण्याची पॉवर आहे. तुम्ही त्याचा वापर करा आणि योग्य प्रकारचे बजेट बनवा, योग्य प्रकारची सिस्टम तुम्ही उभी करा की ज्याच्यामधून हे जे तरुण आहेत त्यांना हा जो बेरोजगारी आहे, पेपर लीक सारखे प्रश्न आहेत किंवा जे काही त्यांच्या ज्या इतर समस्या आहेत की जे त्यांच्या भविष्य आज त्यांच्या पुढे आज अंधकारात आहे, त्या भविष्यामध्ये त्यांना काही ना काही एक प्रकारे आशा निर्माण झाली पाहिजे की आमचं जे सरकार आहे ते आमच्यासाठी काहीतरी करत आहे हे दिसलं पाहिजे, ग्राउंड लेवलवर हे दिसलं पाहिजे आणि अशा प्रकारची जी व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. सरकारचं काम आहे बजेट बनवणं, सरकारचं काम आहे व्यवस्था निर्माण करणं की ज्याच्यामध्ये पेपर लीक होणार नाही, ज्याच्यामध्ये सर्वांना जे स्टुडंट आहेत त्यांना मेरिटच्या आधारावर किंवा जे योग्य आहेत तेच त्या ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये गेले पाहिजेत, त्यांनाच त्या ठिकाणी सीट मिळाली पाहिजे. अशा ज्या गोष्टी आहेत त्या सरकारने करणं हे अपेक्षित असताना या ठिकाणी फक्त आणि फक्त स्टंटबाजी होताना दिसत आहे. आणि विशेष प्रकारे तुम्ही जर बघितलं असेल 2014 नंतर असं सांगण्यात आलेलं होतं की प्रत्येक आमचा जो खासदार आहे हा एक गाव दत्तक घेणार आणि त्या गावाचा आम्ही विकास करणार. आजपर्यंत RTI मध्ये सुद्धा ही माहिती विचारली गेली की किती गावांचा विकास झाला, कोणत्या खासदारांनी कोणत्या गावाचा विकास केला, कोणतं गाव विकसित झालं, कोणत्या गावामध्ये किती सुविधा निर्माण केल्या आणि ते जे गाव आहे ते आदर्श गाव झालं का. त्याचीच गोष्ट परत एकवर जे स्मार्ट सिटीची योजना आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल की स्मार्ट सिटी आम्ही बनवणार. किती स्मार्ट सिटी निर्माण झाल्या, त्या स्मार्ट सिटीमधून काय आपल्याला दिसतंय, खरंच त्या स्मार्ट सिटी आहेत का की त्या ठिकाणी एक प्रकारे अनेक गोंधळाच्या परिस्थिती आज मोठ्या मेट्रोमध्ये आम्हाला पाहायला मिळते. हे जे काही नियोजन करणं असतं हे काम सरकारचं आहे आणि सरकार त्याच्यामध्ये कमी पडतंय हे आज स्पष्टपणाने दिसत आहे. म्हणून आता प्रश्न हा आहे की CJPचे लोक जात आहेत आणि त्या ठिकाणी आंदोलन करतायत किंवा JNG येत आहेत आंदोलन करतायत, JN अल्फा आंदोलन करतायत, राहुल गांधी छात्रों की गुंज करतायत. मग आपल्याला सुद्धा काही ना काही करावं लागेल. हे न करता त्यांनी ठोस हे जर त्यांना करायचं असेल तर त्यांनी करावं, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु त्याचबरोबर त्यांनी एक प्रकारे पॉलिसी बनवावी, कायदे बनवावेत, बजेट द्यावं आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेपर लीक होणार नाही याची गॅरंटी द्यावी. आणि जो काही त्यांनी आश्वासन 2014च्या पूर्वी अच्छे दिनचं दिलं होतं आणि 2 करोड रोजगार दरवर्षी देण्याचं दिलेलं होतं, ते जे आश्वासन आहे ते त्यांनी पूर्ण केलं पाहिजे. दर वर्षाला 2 करोड रोजगार मिळाले पाहिजेत याची त्यांनी गॅरंटी दिली पाहिजे. फक्त तरुणांना रोजगार तर मिळत नाही आणि स्टार्टअप करा हे सांगणं हे योग्य नाही. स्टार्टअप सुद्धा काय करायचं, कसं करायचं, त्याची व्याख्या काय, त्याचे डेफिनेशन काय, स्टार्टअप कशाला म्हणतात हे सुद्धा सरकारने सांगितलं पाहिजे. कारण मागच्या स्टार्टअप निर्माणच्या घोषणेनंतर 7 ते 8 वेळा त्याची जी व्याख्या आहे ती सरकारने बदललेली आहे. म्हणजे सगळाच गोंधळ आहे आणि हे असं असताना आपल्याला तरुणांचं जे भविष्य आहे ते धोक्यात घालता येणार नाही. आणि म्हणून जी आता सुरुवात
हे जे जेनजी आहेत आणि जेन अल्फा यांनी देशामध्ये केलेले आहे, त्याला देशातील नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे की जेणेकरून सरकारला अकाउंटेबल बनवलं जाऊ शकेल आणि सरकारचा जो कारभार आहे तो पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे, हा आग्रह देशातील नागरिकांनी धरला पाहिजे. कारण सरकार आपल्या सेवेसाठी आहे, सरकार आपल्यासाठी आहे आणि म्हणून आपल्या पैशाने आणि आपल्या मतांनी हे सरकार बनतं आणि सरकार चालतं हे देशातील जनतेने आता समजावून घेणं महत्त्वाचं आहे आणि प्रश्न विचारणं हे महत्त्वाचं आहे. प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही या व्हिडिओवर कमेंट करून सांगू शकता. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.